हाय स्टुडंट्स, आपण रिझॉल्विंग पॉवर ऑफ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट हा चॅप्टर बघत आहोत. ह्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं, रिझॉल्युशन पाहिलं, रिझॉल्विंग पॉवर ऑफ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट पाहिलं, त्यानंतर रिलॅक्स क्रायटेरिया फॉर द लिमिट ऑफ रिझॉल्युशन पाहिलं. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, तो म्हणजे मॉडिफाईड रिलॅक्स क्रायटेरिया. ओके, तर आपण त्याच्यामध्ये कंडिशन पाहिल्या होत्या सगळ्यात आधी वेल रिझॉल्व जस्ट रिझॉल्वमध्ये. तेव्हाची डायग्रॅम आपण बघितली. तिथं काय होतं, तर एक लाईन आहे आणि आपण दोन ऑब्जेक्टचे मॅक्झिमा आणि मिनिमा काढले होते. हा मॅक्झिमा आहे आणि जर जेव्हा दुसऱ्या ऑब्जेक्टचा मिनिमा हा जर इथून स्टार्ट झाला याच्या एंडपासून, पहिल्याच्या एंडपासून, तर तिथं काय होत होतं, तिथला जो आपण अँगल काढत होतो तिथं अँगल तयार होत होता. इथे हा जो अँगल आहे त्याला आपण काय म्हणतोय, अल्फा. सो डिनोटेड बाय अल्फा इज द अँग्युलर सेपरेशन बिटवीन फर्स्ट मॅक्झिमा अँड द सेकंड ऑब्जेक्ट मिनिमा. यांच्यामधलं जे अँग्युलर सेपरेशन आहे त्याला आपण काय म्हणतोय, तर अल्फानं डिनोट करतोय. त्याला आपण अँग्युलर सेपरेशन असं म्हणतोय. तर ए साईन अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा अशा प्रकारे होता. ओके, then the intensity distribution in Fraunhofer diffraction pattern is given by intensity distribution चा फॉर्म्युला काय आहे, तर I is equal to I max into sin alpha upon alpha bracket square, where I max is the maximum intensity at alpha is equal to 0. अल्फा इज इक्वल टू 0 जिथं असणार आहे तिथं मॅक्झिमम इंटेन्सिटी असणार आहे, कारण का डिस्ट्रीब्यूट होणार नाही ती इंटेन्सिटी. त्याच्यामुळं जिथं मॅक्झिमम पीक असणार आहे तिथं काय असणार आहे, अँग्युलर सेपरेशन या दोन्हीमधलं इथून जर अँगल स्टार्ट होत असेल तर ऑब्वियसली इथला अँगल काय असणार आहे, आधी सुरुवातीला इथे येण्याआधी हा जो अँगल अल्फा चालू होणार तो सगळ्यात आधी जेव्हा असणार तेव्हा 0 असणार आहे या लाईनला. त्यामुळं स्टार्टिंग पॉईंटपासून अल्फा इज इक्वल टू 0 असणार आहे. तिथं सेंट्रल मॅक्झिमम असणार आहे, त्यामुळे तिथली इंटेन्सिटी कशी असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. ओके, तर अल्फाची व्हॅल्यू आता या व्हॅल्यूमध्ये तुम्हाला कळेल की साईन अल्फाची व्हॅल्यू जर 0 असेल तर व्हॅल्यू काय येणार आहे पुढं, मॅक्झिमम व्हॅल्यू इथं मिळण्यासाठी आपल्याला अल्फाची व्हॅल्यू काय असली पाहिजे आय मॅक्स इंटेन्सिटी होण्यासाठी. तर तुम्हाला माहिती आहे साईन 0 असेल तर व्हॅल्यू काय येते 0 आणि साईन 90 असेल तर व्हॅल्यू काय येते 1. तर मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती येते 0 to 1 च्या रेंजमध्ये 1 येते. साईनच्या सगळ्या व्हॅल्यू किती आहेत, 0, 1/2, 1/√2, √3/2 अँड 1. 1 इज द हायेस्ट व्हॅल्यू. सो आपल्याला अशी कोणती अल्फाची व्हॅल्यू पुट केली पाहिजे जेव्हा इथं मॅक्झिमम व्हॅल्यू येईल, तर 1 यायला 1 केव्हा व्हॅल्यू येते, तर साईन जेव्हा 90 असतं तेव्हा 1 व्हॅल्यू येते. म्हणजेच काय, साईन π/2. π/2 इज नथिंग बट 90. त्यामुळं आपण अल्फाची व्हॅल्यू इथं काय घेतली आहे, या इक्वेशनमध्ये अल्फाची व्हॅल्यू काय घेतली आहे, तर इथे π/2 घेतलेले आहे. अशा प्रकारे आपण हे जर आधीचं जे इक्वेशन आहे ते आपण सॉल्व केलं तर व्हॅल्यू काय येते बघा, आय मिड इज इक्वल टू, म्हणजे मिड पॉईंटला सुरुवातीला काय असणार आहे, म्हणजे हे दोन पिक्स आहेत त्याचे मिड पॉईंटला, म्हणजे इथं सुरुवातीला काय असणार आहे व्हॅल्यू, तर आय मॅक्स इज इक्वल टू साईन π/2 डिवायडेड बाय π/2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग ही व्हॅल्यू जेव्हा आपण काढणार तेव्हा 1 डिवायडेड बाय 1 ब्रॅकेट स्क्वेअर असं येणार आणि 2 व्हॅल्यू कशी येणार, मग 4 डिवायडेड बाय π² आय मॅक्स अशी व्हॅल्यू येणार. देअरफॉर ड्यू टू two overlapping diffraction pattern, the total intensity at the
middle of the two peaks where a dip is observed is given by I dip is equal to टोटल जी व्हॅल्यू असणार आहे इथला जर आपल्याला डीप काढायचा असेल, दुसरा पेन यूज करते, इथला जर आपल्याला डीप काढायचा असेल तर आपल्याला या दोन्ही व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन केलं पाहिजे. ही जी व्हॅल्यू आलेली आहे त्याचं तर काय व्हॅल्यू होणार बघा, ह्याला जर आपण 2 म्हणजे 2 टाइम्स ही व्हॅल्यू येणार आहे मिडची. त्यामुळं व्हॅल्यू कशी होणार ही पुढच्या इक्वेशनची, तर आय मिड इज इक्वल टू ही व्हॅल्यू बघा, आय मिड इज इक्वल टू 2 × 4 डिवायडेड बाय पाय स्क्वेअर आय मॅक्स इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय पाय स्क्वेअर आय मॅक्स. म्हणजे 2 टाइम्स फक्त ही आधीची व्हॅल्यू त्याला मल्टिप्लाय बाय 2 केलेलं आहे, 2 टाइम्स ती व्हॅल्यू घेतलेली आहे. मग ती व्हॅल्यू किती आली, 8 डिवायडेड बाय पाय स्क्वेअर आय मॅक्स. याची जर आपण पायची व्हॅल्यू काढून ही व्हॅल्यू बघितली तर किती येणार, 0.81 × आय मॅक्स. याचा अर्थ काय होतो या इक्वेशनचा, तर आय मिड इज इक्वल टू 0.81 आय मॅक्स. ती इंटेन्सिटी आहे मिड पॉईंटची आणि डीपला किती असणार आहे, 81% ऑफ इंटेन्सिटी ॲट आयदर मॅक्झिमा. म्हणजे दोन्हीकडच्या मॅक्झिमांची जी इंटेन्सिटी असणार आहे त्याच्या 81% जी इंटेन्सिटी असणार आहे ती डीपला असणार आहे. ओके, आता नेक्स्ट पॉईंट बघा. दिस डिफरन्स इन इंटेन्सिटी can be distinguished by the eye. However, at angular separation less than π/2 म्हणजे 90 डिग्रीपेक्षा जर अँग्युलर सेपरेशन कमी असेल, the two peaks can't be observed as two independent peaks. म्हणजे सेपरेशन जर लेस दॅन 90 डिग्री असेल तर आपण ते इंडिपेंडंट पिक्स बघू शकणार नाही, ऑब्झर्व नाही करू शकणार. दॅट इज द इमेजेस आर नॉट रिझॉल्व झालेले नसणार आहेत. देअरफॉर relaxed modified criteria for just resolution may be stated as, म्हणजे फक्त जस्ट रिझॉल्युशनसाठी रिलॅक्स क्रायटेरिया मॉडिफाईड केलेला काय स्टेट करतो, तर टू neighboring images are just resolved when the intensity at the deep is 0.81 times the intensity at either maxima. म्हणजे इंटेन्सिटी ॲट आयदर मॅक्झिमा आय मॅक्स जेवढा असणार आहे त्याच्या 0.81 टाइम्स मल्टिप्लाय केल्यानंतर जी व्हॅल्यू येईल ती कशाची असणार आहे, तर इंटेन्सिटी ऑफ द डीप तेवढी असेल तरच ते नेबरिंग इमेजेस किंवा ते ऑब्जेक्ट्स जवळचे जस्ट रिझॉल्व आहेत असं म्हणता येईल. असं मॉडिफाईड क्रायटेरियाचं स्टेटमेंट आहे. दिस मॉडिफाईड relaxed criteria is used to find the resolving power of interferometer in which the intensity at no point actually becomes 0. ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल पॉईंट्स 0 होत नाहीत, म्हणून इंटरफेरोमीटर्सचं रिझॉल्विंग पॉवर बघण्यासाठी म्हणून आपण मॉडिफाईड रिलॅक्स क्रायटेरियाचा यूज करतो आहे. सो द नेक्स्ट पॉईंट इज कंपॅरिझन बिटवीन मॅग्निफिकेशन अँड रिझॉल्युशन. Resolution is the property by which two nearby objects are seen as two separate objects. रिझॉल्युशनमुळे आपण जवळ जे आपल्याला एकत्र आहेत असे वाटत आहेत ऑब्जेक्ट्स त्यांना आपण डिस्टिंग्विश करू शकतो, म्हणजे सेपरेट ऑब्जेक्ट्समध्ये रिझॉल्युशनमुळे बघू शकतो. फॉर अ गिवन ऑप्टिकल डिव्हाइस द रिझॉल्विंग पॉवर डिपेंड्स ऑन द diameter d of the objective lens. With increase in d, the resolving power also increases. Directly diameter capital D is directly proportional to the resolving power of the instrument. Okay, if the two neighboring objects are resolved, then to see them as two distinct objects, further magnification is required. The minimum magnifying power below which the eye can't resolve the objects which are already resolved by the optical instrument is called necessary magnifying power. Okay, however, excessive magnification is not going to be resolved
the objects if the object instrument does not resolve the objects. On the contrary, the images get diffused. म्हणजे मॅग्निफाईंग पॉवर पण असावी लागते आणि मॅग्निफिकेशन आणि रिझॉल्युशन दोन्हीचा पण उपयोग करून आपण ते ऑब्जेक्ट्समधला डिफरन्स दाखवू शकतो आहे. हा कंपॅरिझन आहे मॅग्निफिकेशन आणि रिझॉल्युशनमध्ये. नाहीतर ती इमेजेस डिफ्यूज्ड होण्याची शक्यता असते. मॅग्निफिकेशन अलोन डज नॉट गेन क्लॅरिटी इन द फायनल इमेज सीन. मॅग्निफिकेशन आपल्याला फायनल इमेज देत नाही. सो द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट शुड बी एबल टू रिझॉल्व द ऑब्जेक्ट्स. द मॅग्निफिकेशन ॲड्स टू क्लॅरिटी अप टू अ सर्टन लिमिट. म्हणजे मॅग्निफिकेशन काही सर्टन लिमिटपर्यंतच आपल्याला क्लॅरिटी देऊ शकते, त्यानंतर ती क्लॅरिटी देऊ शकत नाही. हे तुम्ही जनरली पण ऑब्झर्व केलं असेल. देअरफॉर मॅग्निफिकेशन इज फ्युटाईल. सो मॅग्निफिकेशन इज मिनिंगफुल आफ्टर रिझोल्युशन. रिझोल्युशन झाल्यानंतर जर मॅग्निफिकेशन केलं तर आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळतात. इन्क्रीज इन द मॅग्निफिकेशन अलोन कॅन नेवर रिझॉल्व द ऑब्जेक्ट्स. म्हणजे फक्त मॅग्निफिकेशन वाढवून किंवा मॅग्निफाय करून ती इमेज आपण बघायला गेलो तर ती आपल्याला क्लिअर दिसत नाही. त्यामुळं सध्या पण आपण रिझॉल्युशन पॉवर किती आहे, टी व्हीमध्ये जी आपल्याला दिसते ती रिझॉल्युशन पॉवर जर चांगली असेल तर आपल्याला मॅग्निफाय केली तर ती इमेज चांगली दिसते. मोबाईलमधले सुद्धा पिक्चर्स वगैरे आहेत त्यांचं जर रिझॉल्युशन पॉवर जास्त चांगली असेल तरच आपण ती मॅग्निफाय करून किंवा झूम करून बघितली तर ती इमेज फुटत नाही. मग याचा अर्थ काय झाला तर मॅग्निफिकेशन जर आपल्याला क्लिअर हवा असेल, आपण जर इन्क्रीज करत झालो मॅग्निफिकेशन तर आपल्याला ती ऑब्जेक्ट जर त्यांची रिझॉल्विंग पॉवर चांगली असेल तरच ती जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला इमेज दिसू शकते. नाहीतर ती इमेज डिफ्यूज होण्याची शक्यता असते. आपण मगाशी वरती बघितलं इफ दे आर नॉट रिझॉल्व ऑलरेडी. सो क्वालिटी ऑफ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट इज डिसाइडेड ऑन इट्स रिझॉल्विंग पॉवर. ऑब्वियसली रिझॉल्विंग पॉवरवरच डिपेंड आहे त्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची क्वालिटी. Both resolving power and magnifying power increase with increase in the aperture width d of the objective as the light gathering capacity of the objective also increases. ओके, म्हणजे रिझॉल्विंग पॉवर आणि मॅग्निफाईंग पॉवर इन्क्रीज विथ द इन्क्रीजिंग ऑफ ॲपर्चर विड्थ ऑफ द ऑब्जेक्टिव्ह. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये त्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असते कशाला तर अपर्चर विड्थला, मॅग्निफाईंग पॉवर आणि रिझॉल्विंग पॉवर. ओके, तर नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.